अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. अशा काही गोष्टी असतात, त्या गोष्टी आपला जीव जरी गेला तरी पण कोणाला चुकूनही सांगायच्या नाहीत. त्या सांगण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. त्यामुळे अशा ठराविक गोष्टी असतात त्या कधीच कोणाशी शेअर करायच्या नाहीत. व्हिडिओ खूप छान आहे, स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. कधीकधी काही गोष्टी आयुष्यात अशा असतात ज्या आपण कुणालाच सांगू नयेत. जीव गेला तरीही नाही, कारण त्या गोष्टी एकदा बाहेर गेल्या की आपला सन्मान, विश्वास आणि मनशांती सगळं काही हरवून बसतो. जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही रहस्य, काही चुका आणि काही दुःख दडलेली असतात. पण सगळ्यांसमोर सगळं सांगणं म्हणजेच स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं होय. लोक ऐकतात सहानुभूतीने नाही तर टोचण्यासाठी, चेष्टा करण्यासाठी आणि कधीकधी आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरुद्धच करण्यासाठी. म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मनातच ठेवायच्या, जरी त्यासाठी जीव गेला तरी पण चालेल. आज आपण बोलणार आहोत अशाच काही गोष्टींबद्दल ज्या कधीच कोणाला सांगू नका, कारण त्या सांगितल्यावर परत आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. 1. आपल्या दुःखाची कहाणी कोणालाही सांगू नका. आपण किती विश्वासानं एखाद्याशी आपलं दुःख शेअर केलं तरी जगात फारच कमी लोक असतात जे खरं समजून घेतात. बाकीच्यांसाठी ते फक्त गप्पेचा विषय असतो. लोक सुरुवातीला आपल्याला समजून घेतात असं वाटतं, पण नंतर आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरोधात करतात. म्हणून आपलं दुःख, आपली वेदना, आपले संघर्ष हे स्वतःपुरतंच ठेवलेलं बरं. कारण लोक फक्त विचारतात काय झालं, पण कुणी विचारत नाही काय वाटलं. जीवनात काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्यात लागतात, कारण सगळं सांगून मोकळं होण्याऐवजी मन अजून जखमी होतं. कधीकधी शांत राहणं म्हणजे स्वतःचंच रक्षण करणं असतं. आणि म्हणूनच दुःख मनात ठेवणं हे कमजोरीचं नाही तर ताकदीचं चिन्ह मानलं जातं. 2. आपल्या घरातील भांडण किंवा मतभेद बाहेर सांगू नका. घरातले वाद, गैरसमज किंवा ताण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच, पण ते बाहेर सांगणं म्हणजे स्वतःचं घर लोकांच्या चर्चेचा विषय बनवणं. आजकाल लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकायला जास्तच आवडतं, पण कोणी मदतीसाठी पुढे येत नाही. तुम्ही तुमच्या घरचं भांडण कोणाला तरी सांगितलं की दुसऱ्या दिवशी ते 10 जणांपर्यंत पोहोचलं म्हणून समजा, आणि शेवटी तुमचा सन्मान कमीच होणार. बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातलं दुःख कधीच समजत नाही, ते फक्त त्यातून गोष्टी बनवतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, घरातील प्रश्न घरातच सोडवलेले बरे, कारण बाहेर सांगितले की लोक ते सोडवायला नाही तर पसरवायला लागतात. शांतता आणि सन्मान टिकवायचा असेल तर आपल्या घराच्या गोष्टी आपल्या दाराच्या आतच थांबल्या पाहिजेत. 3. आपल्या कमाईची आणि पैशांची माहिती कोणालाच सांगू नका. पैसा ही अशी गोष्ट आहे जी जितकी शांततेत ठेवली जाते तितकीच सुख देऊन जाते. आपल्या कमाईबद्दल किती पगार आहे, किती बचत आहे, किती कुठे गुंतवले आहे हे सगळं कोणाला सांगू नका, कारण लोक तुमचं यश पाहतात पण त्यामागचं श्रम आणि संघर्ष समजून घेत नाहीत. काही लोक तुमच्यासाठी मैत्री ठेवतात फक्त फायद्यासाठी, आणि ही माहिती त्यांना तुमच्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पैशाची चर्चा जितकी जास्त करता तितकी मस्तर, डोळस आणि गैरसमज वाढतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पैसा जितका गुपित ठेवता तितकं आयुष्य सुरक्षित राहतं. तुमच्या मेहनतीचा आदर करा, पण तिचा गाजावाजा कधीच करू नका, कारण पैसा बोलू लागला की नाती शांत होतात आणि माणूस एकटा पडतो. 4. आपल्या भूतकाळातील चुका कोणालाही सांगू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका, काही वाईट निर्णय, काही काळोखाचे दिवस असतातच, पण त्या सगळ्या जगाला सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा पुन्हा उघडणं होय. लोक सुरुवातीला ऐकतात सहानुभूतीने, पण नंतर त्या गोष्टीचं ओझं आपल्यावरच टाकतात. काही लोक तर तुमचा भूतकाळ वापरून तुमचं वर्तमान खराब करतात. म्हणूनच जे गेलं ते तिथं सोडून द्या. भूतकाळातल्या चुका लपवणं म्हणजेच खोटं जगणं नाही तर स्वतःला वाचवणं असतं. त्या चुका तुमचा धडा असतात, शिक्षा नाही. आयुष्य पुढे चालतं पण लोक तुम्हाला मागे खेचतात. म्हणून भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या चुका जगासमोर मांडतो त्याचं वर्तमान लोकांच्या तोंडी आणि भविष्य त्यांच्या दयेवर राहतं. 5. आपल्या आयुष्यातील गुपित गोष्टी कोणालाही सांगू नका. प्रेम हे मनातील भावनांचं मंदिर असतं आणि ते प्रत्येकासाठी पवित्रच असतं, पण काही वेळा जे प्रेम आपल्यासाठी खास असतं ते आयुष्यात घडूनही अपूर्ण राहतं. अशा गोष्टी आपण मनात ठेवाव्यात, कारण जग त्या भावनेला कधीच समजू शकत नाही. लोक तुमच्या भावना नाही तर तुमचं प्रकरण पाहतात. तुम्ही ते सांगितलेलं की
ते तुमच्या मनातील पवित्र आठवणींवर प्रश्न उभे करतात. काही जण तुमच्यावर दया दाखवतात, काही जण चेष्टा देखील करतात आणि शेवटी ती भावना देखील कलंकासारखीच वाटायला लागते. म्हणून आपल्या हृदयातलं प्रेम गुपित ठेवणं हाच त्यांचा सन्मान असतो. 6. आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगू नका. कधीकधी आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला कठीण प्रसंगी साथ देते, मदत करते किंवा आपल्यासाठी काहीतरी त्याग देखील करते. पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या क्षणाचा सन्मान कमी करणं होय. मदत ही जाहीर करण्यासारखी नसते, ती मदत मनात साठवून ठेवायची असते. कारण जेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीचं प्रदर्शन करता तेव्हा लोक त्यामागचं प्रेम नाही तर फायद्याचा अर्थ काढतात. कधी अशा गोष्टी उघड केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास, गैरसमज किंवा अपमान सहन करावा लागतो. म्हणून ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं असेल त्याचं नाव मनात ठेवा, ओठांवर नाही. खरा आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजेच त्या नात्याचं रक्षण करणं, त्याची जाहिरात नाही. कारण त्या गोष्टी मनात ठेवल्या जातात त्यांची किंमत कायम टिकते. 7. आपल्या घरातील आर्थिक अडचणी बाहेर कधीच सांगू नका. पैशांची तंगी ही घराघराची कहाणीच असते, कधी ना कधी येतेच. पण ती सगळ्यांसमोर उघड करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं. आजकाल लोक सहानुभूतीपेक्षा उत्सुकतेने विचारतात, काय झालं, पण कुणीही खरं मदत करायला पुढं येणार नाही. उलट काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचं गणित मांडतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आर्थिक संकट जरी आलं तरी कोणापुढे मांडू नका. ते शांततेने आणि संयमाने झेलून टाका. जगाला तुमच्या संघर्षाची किंमत माहिती नसते, पण तुमच्या अडचणीचं प्रदर्शन पाहून लोक तुमचं मापन देखील करतात. पैशाचा प्रश्न हा कुटुंबातला विषय असतो, तो बाजारात मांडायचा नसतो. कारण एकदा तुमची कमजोरी जगासमोर गेली ना, लोक सहानुभूती नाही तर दुबळेपणाने पाहतात. म्हणून अडचणींना सामोरं जा, पण त्यांची कहाणी कधीच सांगू नका. 8. आपल्या मानसिक तणावाची आणि चिंता कोणालाही सांगू नका. आपल्या मनातील चिंता, भीती आणि मानसिक ताण हळूहळू वाढत जातात, पण त्यांची कहाणी कुणालाही सांगणं अनेकदा फायद्याचं नसतं. लोक सहानुभूतीने ऐकतात, पण बऱ्याचदा त्यांना ती पूर्णपणे समजत नाही. उलट काही वेळा त्यांचं उत्तर किंवा वागणूक आपल्याला अजून जास्त तणावात घेऊन जाते. काही माणसे आपली कमकुवत बाजू पाहून आपल्यावर दबाव आणतात किंवा आपला फायदा देखील घेतात. म्हणून काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात, शांतपणे झेलाव्या लागतात. मानसिक ताण आपल्याला स्वतःहून समजून घ्यावा लागतो, बाहेरून नाही. ज्यावेळी आपण आपली मानसिक ताकद वाढवतो ना, तेव्हाच आपल्या जगाच्या दबावांशी सामना करू शकतो. म्हणून काही चिंता, काही ताण कधीच बाहेर सांगू नका. कारण काही गोष्टी सांगण्याने जीव वाचत नाही, उलट जखमा देखील वाढतात. 9. आपल्या भावनिक दुर्बलतेबद्दल कुणाला सांगू नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा तो दुःखी, एकटा किंवा दुर्बल वाटतो. पण ही दुर्बलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या हातातून आपली ताकद कमी करणं होय. लोक सहानुभूती दाखवतात असं वाटतं, पण खरं तर काही जण त्याचा फायदा उचलण्यासाठी तयारी करत असतात. काही माणसे तुमच्या भावनिक दुर्बलतेचा वापर करून तुमच्यावर दबाव आणतात किंवा तुमचं मनोबल तोडतात. म्हणून आपल्या भावनांना मनातच धरून राहणं शहाणपणीचं लक्षण आहे. मित्रांनो, दुर्बलता बाहेर दिसल्यास इतरांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि लोक तुमच्या निर्णयावर प्रश्न ठेवतात. आपलं मन मजबूत ठेवणं, संकटाचा सामना स्वतः करणं आणि दुर्बलतेला मनातच सामावून ठेवणं हेच खऱ्या शक्तीचं चिन्ह आहे. 10. आपल्या वैयक्तिक अपयशाबद्दल किंवा असफलतेबद्दल कधीच सांगू नका. आपल्या आयुष्यात अनेक वेळा अपयश येतात, योजना फसतात किंवा प्रयत्न निष्फळ ठरतात. पण ही असफलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला हात घालणं होय. लोक तुमचं अपयश पाहून सहानुभूती दाखवत नाहीत, उलट काही जण तुमचा वापर करून तुमच्या आत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित करतात. आयुष्यातील अपयश ही केवळ तुमची शीक आहे, ती इतरांसोबत शेअर करण्याची गरज नाही. जेव्हा आपण स्वतः हळूहळू उभे राहतो, अनुभव घेतो आणि पुन्हा प्रयत्न करतो, तेव्हाच खरी ताकद निर्माण होते. अपयश मनात ठेवलं की ते तुम्हाला मजबूत बनवतं. बाहेर सांगितल्यास लोक त्यातून तुमच्यावर टीका करतात. म्हणून आपलं वैयक्तिक अपयश आणि असफलतेची कहाणी कधीच कोणाला सांगू नका. कारण ती गोष्ट फक्त तुमच्या अंतर्मनासाठी आहे आणि तीच तुम्हाला उंचावत असते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यासाठी एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. आणि हो, या सर्व नियमांचे तुम्ही नक्कीच पालन करा. आयुष्यात चांगल्या गोष्टी नक्कीच तुमच्या बाबतीत घडून येतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.